धुले के गुलमोहर शासकीय विश्राम गृह में मिले संदिग्ध नकदी मामले को लेकर नया विवाद सामने आया है। माजी आमदार अनिल गोटे ने आरोप लगाया कि इस गंभीर मामले को दबाने के लिए गृह विभाग ने गुप्त आदेश जारी किए हैं। विश्राम गृह की कमरा संख्या 102 में मिली नकदी की जांच बिना FIR दर्ज के आगे बढ़ाई जा रही है। गोटे का आरोप है कि तीसरी और चौथी श्रेणी के कर्मचारियों को बलि का बकरा बनाया जा रहा है। इसके साथ ही उन्होंने यह भी बताया कि भाजपा प्रवक्ता अजीत चौहान द्वारा लगाए गए खंडनी के आरोपों के खिलाफ वे धुले न्यायालय में मानहानि का केस दाखिल करने जा रहे हैं। मी तुम्हाला आता सांगितलं, तृतीय श्रेणी आणि चतुर्थ श्रेणी जर कर्मचाऱ्यावर तुम्ही कारवाई कराल तर मला आमरण उपोषण करावं लागेल। आणि लक्षात घ्या, 8 तासापेक्षा जास्त उपाशी राहणं हा माझ्या जीवाला धोका आहे असे डॉक्टरांचे रिपोर्ट आहेत। त्या विषयात ज्यांचा गरिबांचा अजिबात बळी जायचं नाही, त्यांचे काय जबाब घेता तुम्ही? जबाब तुमच्या बापाचे घ्या ना, त्यांचे नाही घेत। सांगा तुम्ही आरोपी केलंच पाहिजे, पैसे कोणासाठी गोळा झाले, गोळा कोणासाठी करायला पाहिजे ना। कारण हा दुसरा प्रकार आहे तो आहे। पंचायत राज कमिटीला मी सदस्य असताना तेव्हा त्यांनी मला चॅलेंज दिलं, तसं आम्ही करत नाही। तेव्हा जे पोलीस लोक आणि याला 5 लाख रुपये देताना पकडलं होतं। त्यानंतर उलट झालं, प्रपंच सोडून द्या। काय आम्ही पैसे मागितले होते ना, मग दुसरं पाटील काय झकमाला होता पैसे? 6 दिवस तो कामाला होता, तो काय वेळ होता? तुम्ही RDC ऑफिस, कलेक्टर ऑफिसचं फुटेज का नाही जप्त केलं? काय याच्यामध्ये जे जे संशयित अधिकारी आहेत त्याचे CDR मागवले का तुम्ही? किशोर पाटील या CDR ताब्यात घेतले का? पैसे मागितले होते का? म्हणजे काय तुमचे फोन द्या आमच्या ताब्यात, आम्ही सांगतो तुम्हाला तुम्ही मागितले होते काय? कोणाचे CDR मागवले होते, का मागवले नाही? आणि मी आज महाराष्ट्र सरकारला इशारा देतो की तुम्ही चतुर्थ श्रेणी तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांवर कारवाई करू नका, त्यांना बळीचे बकरे करू नका। कारण मला ज्या गोष्टी करत आहेत, परवापासून 22 तारखेपासून अकारण त्या कर्मचाऱ्यांना बोलून त्यांची छळणूक चाललेली आहे। मी 1000 वेळा सांगितलं, मला रेस्ट हाऊसच्या कुठल्याही कर्मचाऱ्यांनी माहिती दिलेली नाही। मी सांगितलं ना, RDC ऑफिसचा शिपाईने मला सांगितलं,